नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक भन्नाट उपाय. आपण 70% फवारणी खर्च कमी करू शकतो, तेही बाहेरचे औषध न वापरता. तर चला, आज आपण शिकणार आहोत 1261 हे खत कसं बनवायचं. तर 10 लिटर 1261 बनवण्यासाठी आपल्याला युरिया घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, 2 किलो युरिया घ्यायचा आपल्याला. 2 किलो फॉस्फरिक ॲसिड घ्यायचा आपल्याला शेतकरी मित्रांनो. 3 किलो फॉस्फरिक ॲसिड हे फूड ग्रेडचं घ्यायचं आहे आपल्याला. 3 किलो. त्याच्यानंतरनं आपल्याला 2 बकेटी घ्यायचे आहेत शेतकरी मित्रांनो. एक बकेट घेतली आपण. त्याच्यामध्ये 5 लिटर पाणी घ्यायचं आहे आपल्याला. 5 लिटर पाणी. या 5 लिटर पाण्यात आपल्याला 2 किलो युरिया विरघळून घ्यायचा आहे. चांगलं ढवळून घ्यायचं आहे. युरिया विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच बकेटीमध्ये 3 किलो फॉस्फरिक ॲसिड हळूहळू टाकून घेऊन ढवळायचं आहे. फॉस्फरिक ॲसिड हळूहळू टाकून ढवळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरनं हे झालं 10 लिटर बनवण्यासाठी. आपल्यासारख्या शेतकऱ्यांना सगळ्यांना माहीत आहे, बाहेरचं औषध घ्यायला गेलं की खिशावर ताण येतो. पण जर तेच औषध आपण घरच्या घरी बनवलं तर बचत होते आणि पीक पण तगडं होतं. आपण 2 किलो युरिया घेऊन 2 किलो युरिया घेतलं. फॉस्फरिक ॲसिड घेतलं आपण 3 किलो. तर याचा आपण खर्च काढूया. म्हणजे 10 लिटरसाठी आपल्याला किती खर्च लागतो. युरिया आहे 300 रुपये किलो. 300 रुपयाला 50 किलोची बॅग येते, बरोबर. तर आपल्याला लागेल 2 किलो युरिया. म्हणताना 6 रुपये किलो युरिया जातो आपल्याला. तर 6 दुनी 12 रुपये. आणि त्याच्यानंतर फॉस्फरिक ॲसिड आहे 60 रुपये किलो. फॉस्फरिक ॲसिड आपल्याला 3 किलो लागणार आहे. 60 गुणिले 3 180 रुपये झाले. तर 180 192 रुपये आपल्याला 10 लिटर 1261 खत तयार करण्यासाठी लागते. बाजारातील 1261 ची बॅग 25 किलो 4000 रुपयाला मिळते शेतकरी मित्रांनो. तुम्हाला बघा, आपल्याला इथं 1261 1 लिटर तयार होईल. आपल्याला 19 रुपयामध्ये 1 लिटर 1261 खत तयार होईल. फवारणीसाठी 3 ते 4 ml 1 लिटर पाण्यासाठी वापरू शकता पाणी. त्याच्यानंतरनं जर ड्रीपमधून द्यायचं असेल ड्रीपमधून 3 ते 4 मिलीच द्यायचं. ड्रीपमधून पण अशा रीतीनं आपल्याला 1261 एकदम स्वस्त दरात तयार करून होईल आपलं. दहा लिटर बनवण्यासाठी हा सगळा
जो काही मी इथं दिलेला आहे रॉ मटेरियल 10 लिटरसाठी आपल्याला एवढं लागेल. आता तसेच 20 लिटरसाठी आपल्याला युरिया किती लागेल? डबल लागेल. युरिया लागेल आपल्याला 4 किलो. फॉस्फरिक ॲसिड लागेल आपल्याला 6 किलो. तसेच 30 लिटर बनवण्यासाठी युरिया लागेल आपल्याला 6 किलो. फॉस्फरिक ॲसिड लागेल आपल्याला 9 किलो. अशा रीतीनं आपल्याला बनवायचं आहे.